विजयनगर साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देणारे आणि तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले हे शहर प्राचीन मंदिर आणि कलात्मक शिल्पांनी सजलेले आहे. हॅलो, मी रसिका आगटे आणि आज आपण निघालेलो आहोत हम्पी एक्सप्लोअर करायला. तर माझ्यासोबत येत होती माझी बहीण. त्यासाठी मी मेट्रो पकडून पहिली माझ्या आत्याच्या घरी गेलेली तिला पिकअप करायला. अँड शी इज हिअर. दुपारच्या उन्हात खूप वेळ वाट बघून फायनली आमची बस आली आणि आम्ही आमच्या सीट्सवरती बसलो. अँड ऑफकोर्स होम कॉल इज मॅन्डेटरी. सो गाइज मिलते हैं हम्पीमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझी इंट्रो व्हिडिओ बघा. अशा प्रकारे आम्ही सकाळी हम्पीला पोचलेलो आहे आणि सकाळी आमच्या माकडांनी स्वागत केलेलं आहे. इथे येऊन आम्हाला कळलं की आमच्याबरोबरचे जे ग्रुपवाले होते त्यांची बस 2 तास लेट होती. सो आम्ही ऑटो करून जे स्टे एरिया होता तिथे आम्ही निघालो जायला. आणि काही जेवढंच नाही तर तिथे पोचल्यानंतर सुद्धा आम्हाला 2 तास त्या लोकांसाठी वेट करायला लागला. कारण माहीत आहे का, त्यांना ॲड्रेसच भेटत नव्हता या एरियाचा जिथे आमचे हॉटेल्स आणि रूम्स वगैरे सगळे होते. सो कंटाळून आम्ही दोघी फायनली एरिया आजूबाजूचा कसा आहे ते सगळं एक्सप्लोअर करायला निघालो. असंच वॉक करत होतो. फ्लावर्स वगैरे बसून काय करू पण शकत नव्हतो कारण आम्हाला रूम्सच देत नव्हते जोपर्यंत ट्रेक लीडर येत नव्हता. आमचा टूर लीडर गाईज. ट्रेकिंगला जाऊन ट्रेक करायची सवय लागली आहे. तुम्ही कधी हम्पीला आलात तर राहण्यासाठी म्हणून तुम्हाला याच एरियामध्ये यायला लागेल कारण इथेच सगळे लोक राहतात येऊन जे कोण हम्पी एक्सप्लोअर करायला येतात. इथे सगळे हॉटेल रूम्स आहेत आणि ही आमची टेरेस रूम आहे जी मी लास्ट मोमेंटला घेतली. फायनली आम्ही रेडी होऊन आता आम्ही चाललेलो आहोत फर्स्ट ऑफ ऑल ब्रेकफास्ट करायला. त्याच्यानंतर एक्सप्लोअर करायला निघणार. मला कळलं की बाकीच्या लोकांना रेडी व्हायला थोडासा टाईम लागेल. त्यामुळे आमच्या बाजूलाच आम्हाला एक इटालियन कॅफे म्हणून प्लेस दिसली आहे जिथे आम्ही आता चाललेलो आहे काहीतरी खायला. We are having breakfast. मम्मी तिथे बस. काय आहे? लाईट. हां, एक चीज सँडविच. ना तो पेमेंट इधर करू या नीचे करू? इधर करू. मी या छोट्या पोराला रेकॉर्ड करत होती कारण याला बघून मला दूरची आठवण आली. माझ्या एका ताईचा छोटा पोरगा आहे सेम. थँक्यू. आलेलो आहोत इडली वडा डोसा सांबार खायला कारण ऑफकोर्स आम्ही कर्नाटकामध्ये आहे. हे आहे आमच्या ट्रिपचं फर्स्ट लोकेशन, चिंतामणी मठ आणि गुंडी. बसमध्येच खूप जोराचा पाऊस चालू झाला आणि इकडे पोहोचेपर्यंत धो पाऊस पडत होता. पण वेट करून खूप टाईम गेला असता. त्यामुळे आम्ही ठरवलं की उतरूया, जितकं एक्सप्लोअर करता येतं तेवढं करूया. आणि या मठाच्या बाजूलाच आहे तुंगभद्रा नदी.
इथे आल्यानंतर मला सर्वात जास्त जे भावलं असेल ते आहे इकडचे वेगळ्याच प्रकारची दगडं, मोठी मोठी शिला ज्याला म्हणतात. आणि हे समोर जे दिसतं आहे ते मठ आहे. इथून जायचंय. होय. हे इथून रस्ता आहे का? काहीतरी लागायचं नाही यार. या वरतून बोलला तो वरतून बोलला. नाही आहोत कुठे. हीच ती दगडं ज्यांच्याबद्दल मी बोलत होती. सी लेवल कमी झाल्यामुळे सुनामी नंतरची वरती आलेली दगड आहेत ती. आणि पूर्ण हम्पी सिटी त्याच्याने बनलेली आहे. खूप युनिक. हां. आधी आम्हाला वाटलं की एवढाच मठ आहे, पण त्याच्यानंतर तुंगभद्रा नदीच्या इथे काठावर उतरल्यानंतर बाजूला केव्ज होते. गुफा कुठे इथे. एकतर आमचा टूर लिडर कुठे होता आम्हाला माहित नाही. आणि कोणाला विचारलं तर डायरेक्ट पता नाही बोलतात सरळ. हवं हेच आहे. आर्या अननोनचे फोटो काढण्यापेक्षा बेटर की एकमेकांचे आणि निसर्गाचे फोटो काढ. कोण अननोनचे फोटो काढते म्हणजे ती त्यांना फोटो काढणार. ही आहे. हा काय इथेच आहे. आम्हाला इथे हे कळण्यात आलं की ही आहे तीच जागा जिथे श्रीराम सुग्रीव यांना भेटले होते. इथे इथे काय काय असं बॅलन्स काय आहे. छान दिसत ना प्रेम. आया ओके. दिस इज आवर ट्रेक लीडर. हाय बोल ना. अरे हाय बोल ना. अरे हाय तर बोल. तू नको बघूस ना. माझी लोक बघते. पहिलं आम्हाला वाटलं की फक्त एवढंच बघायचं आहे, पण नंतरला जेव्हा आमचा टूर लीडर आमच्या बरोबर आला तेव्हा कळलं की इथून आतमधून जाऊन दुसऱ्या साईडून बाहेर पडायचं. इथून बाहेर पडायचं. इथून बाहेर नाही पडायचं.
हा राईट लेफ्ट सेमच आहे. लेफ्ट नी वर चढायला आहे त्याच्यावरती, तिकडं पाण्यात पाय टाकायला. हो जा. मी जाईन का? हो हो. बाहेर आलो. इथेच जाऊया ना, इथे खूप स्टीप आहे. स्टीप शॅलो. एक स्कॅन झाला काय जाताना आम्ही ज्यूस प्यायला गेलेलो. उसाचा रस प्यायला गेलेलो आणि तिथे चुकून मी चाट मसाला समजून त्या बाईंचे कॅश बॉक्स उचलला. ही अशी एक छोटी शाळा, काही लोकल्स, आणि वी आर ऑन द वे टू आवर नेक्स्ट डेस्टिनेशन. लोकेशन 2 ऑफ डे 1, सनापूर लेक. व्हेरी फेमस फॉर क्लिफ जम्पिंग, जे हम्पीमध्ये खूप फेमस आहे. बट ते बंद होतं पावसामुळे, त्यामुळे आम्ही फक्त इथे कोरॅगल राईड करू शकलो. या राईडमध्ये एक पहिला राऊंड फिरून आणतात त्या बोटमधून, आणि त्याच्यानंतर येतो तो खरा फन, जिथे ते आम्हाला स्पिन करत फास्ट. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावी लागेल. पाचशे 60 आता होणार आहे. अंदाजे प्रॉपर ट्रेकिंग करत असाल तर 20 मिनिटात जाल, नाहीतर 40 to 45 आणि जर वयस्कर असाल तर प्रॉपरली म्हणजे ट्रेकच्या अंदाजाने तरी सांगतो. पण 45 मिनिट्समध्ये 500 स्टेप्स होतात. हो.
हे डिस्कशन चालू होतं आमच्या 3rd लोकेशनसाठी, जे होतं अंजनाद्री हिल्स. आमच्या ड्रायव्हरला बिलकुल गाडी पण चालवता येत नाही आणि तो गाडी कुठे पार्क करतो तेही त्याला कळत नाही. बरोबर की नाही? बरोबर. कोरायकल राईड करून आम्ही जाणार होतो सनसेट पॉईंट बघायला, बट इथेच इतका लेट झाला होता की आता आम्हाला डायरेक्ट अंजनाद्री हिल्सला जायला लागणार आहे आणि ते सुद्धा आम्हाला डेमध्ये कवर करायचं होतं. बट इथे पोचेपर्यंत काळोख झाला, त्यामुळे आता आम्हाला नाईट ट्रेकच करायला लागणार आहे. आणि ही आहे श्री हनुमानांची बर्थ प्लेस. लुंगी शोधत आतमध्ये बोलले लुंगी मिळेल. मी आणि माझ्या बरोबर असलेल्या ग्रुपमधल्या काही मुलींनी फ्रॉक घातलेला असल्यामुळे इथे आम्हाला लुंगी विकत घ्यायला लागली, कारण इथे फुल कपडेच अलाउड आहेत. आर्या अभी है पेट पूजा. 3 लोकेशन आज डे मध्ये कव्हर करून आम्ही आता जेवायला आलेलो आहे. काय बनलंय? फायनली ऑर्डर केलेली आहे चिकन क्रिस्पी. खा खा. अरे खा.